नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बीटचा नाश्ता बनवणार आहे. एकदम नवीन असा आणि मुलांना आवडणारा असा नाश्ता आहे. यासाठी इथे बीट घेतलेले आहेत. तर इथं दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे. आता पोह्याच्या चाळणीमध्ये बीट ठेवले होते ते तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर मी नवीन असं पोह्याच्या चाळणीमध्येच नाश्ता बनवणार आहे. आता यासाठी इथं बीट खिसून घ्यायचे. तर तुम्ही बारीक फोडी बनवून घेतल्या तरी चालतात. आता इथं बीट खिसून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता इथं एकदम बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची थोडं-थोडं पाणी घालून. आता थोडं पाणी टाकायचंय आणि डबल वाटून घ्यायचंय. आता ही चाळणीनं चाळून घ्यायचंय ह्याच्यातलं सर्व पाणी. आता ही पाणी 2 कप होईल एवढं घ्यायचंय. आता हे चाळून घ्यायचंय एका चाळणीनं. आता ह्या वरच्या चोथ्याचं तुम्ही दुसरी रेसिपी बनवू शकता किंवा थालीपीठ बनवायला पण ही चोथा वापरू शकता. आता इथे या कपानंच 1 कप भरून मी रवा घेतलेला आहे. याच कपानं 2 कप पाणी बीटचं घ्यायचंय. आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 चमचा तूप टाकायचे कढईमध्ये. आता या कपाने 2 कप बीटचा जे आपण ज्यूस तयार केलेलं होतं ते टाकायचे काढून. आणि 2 कप टाकलेला आहे. बघू शकता हे दुसरा कप आहे. आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. आता इथं मी रवा पण कच्चा घेतलेला आहे याच कपाने. तर 1 कपभर घेतलेला आहे रवा. आता चवीनुसार मीठ टाकायचंय. आता या पाण्याला उकळी आल्यावर याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि चमच्यानं हलवीत राहायचंय. आता रवा लहान मोठा असल्यावर पाणी पण कमी जास्त लागू शकतं. आता हे रवा माझा लहान आहे, त्यामुळे इथं मला 2 कप पाणी लागलेलं आहे. बघू शकता एकदम घट्ट असं झालेलं आहे. आता थंड करायचंय आणि याचे गोळे बनवून घ्यायचे. तर तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता किंवा नाश्त्याला घरी सकाळी बनवू शकता या पद्धतीनं नाश्ता. आता इथे 1 मिनिट ठेवलं होतं मी झाकण. आता एकदम छान असा रवा फुललेला आहे बघू शकता. आता इथं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. याच्यात पाणी टाकायचं 1 ग्लासभर आणि यावर तूप लावून चाळणी ठेवायची. तूप किंवा तेल लावून ठेवलं तरी चालते. तर आणखीन थोडंसं गरम आहे. आता थोडंसं थंड झाल्यावर ह्याचे गोळे बनवून घ्यायचे एकसारखे. तर मोठ्या सुपारीच्या आकाराचे मी इथे गोळे बनवून घेणार आहे. आता इथं गोळे तयार झालेले आहेत बघू शकता एकसारखे. आता इथं गॅसवर पण मी चाळणी ठेवलेली आहे. त्याला तेल लावलेलं आहे. आता याच्यामध्ये हे गोळे टाकून घ्यायचे बीटचे आणि छान असं वाफवून घ्यायचे. आता इथे छान असे बीटचे गोळे वाफवून झालेले आहेत. आता इथे मिरची घेतलेली आहे एकदम बारीक नकलून घ्यायची. ते एकदम बारीक काप करायचे आणि लसणच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत ते पण बारीक काप करून घ्यायचे. तुम्ही हवं तर ठेचून घेऊ शकता. आता कढीपत्ता पण घेतलेला आहे मी 1 तिरंबी आणि थोडीशी कोथिंबीर आणि तीळ पण घ्यायचे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता ह्याच्यात अर्धा चमचा तेल टाकायचे जास्त तेलकट होऊ नये म्हणून किंवा तूप टाकलं तरी चालतंय. आता ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. बारीक काप केलेले मिरची आणि लसूण टाकायचंय.
आता कढीपत्ता आणि तीळ पण टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आता ही सर्व एकदा तळून घ्यायचे. आता मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि नंतर चालू केला आणि ते थोडंसं गरम झालं जास्त म्हणून. आणि आता थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. तर बघू शकता एकदम छान असा मुलांसाठी नाश्ता तयार झालेला आहे आणि चवीला पण एकदम छान लागतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.